हॅलो फ्रेंड्स, सकाळची सुरुवात काही अशी झाली तर मी कांदे वगैरे चिरून घेतलेले होते, करी लिव्स घेतलेले होते, मिरची आणि आलू वगैरे बारीक चिरून घेतलेले, धनिया पण काटून घेतलेला होता। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये ऑइल टाकून घेतलेलं होतं आणि ऑइल गरम करायसाठी ठेवलं होतं। तोपर्यंत मी शेंगदाणे वगैरे काढून ठेवलेले होते व्यवस्थित आणि मटरसुद्धा काढून घेतले फ्रीजमधनं, तर फ्रेश होते ते आणि त्याला वॉश करून घेतले मटरला। तर मी आज बनवत आहे कांदे पोहे। तर तुम्ही कसे बनवता हे मला सांगा आणि आज मी माझी रेसिपी तुम्हाला एक अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे, जशी मी नेहमी बनवते। तर तुम्ही कसे बनवता कमेंटमध्ये मला शेअर करा। तर तेल वगैरे गरम झालेलं होतं, त्यामध्ये मी शेंगदाणे फ्राय करून घेतले आणि काढून घेतले। त्यानंतर मी मोहरी आणि जिरं वगैरे ॲड केलं। त्यानंतर जिरं मोहरी तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदे वगैरे ॲड केले। कांदे व्यवस्थित भुनून घेतले, भाजून घेतले मी व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मटर आणि आलू, कारण आलू शिजायला थोडा वेळ जातो, त्यामुळे मी आलू आणि मटर आधीच ऑइलमध्ये फ्राय करून घेते। तर ते पण थोडेसे शिजू दिले तेलामध्ये आणि त्यानंतर मी कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे। त्यानंतर मिरची वगैरे पण ॲड केली आणि थोडीशी शिजू दिली त्यांना। तोपर्यंत हे मिरची आणि हे आलू वगैरे शिजतपर्यंत मी पोहे वगैरे धुवून घेतले, वॉश करून घेतले आणि त्यानंतर फॅनमध्ये ठेवून घेतले, कारण माझ्या हाताने मी जेव्हा पण पोहे म्हणजे वॉश करते तेव्हा ते खूप जास्त म्हणजे भिजून जातात। तर मी फॅनमध्ये ठेवते वॉश करून झाल्यानंतर। तर त्यानंतर मी नमक आणि हळद वगैरे टाकून घेतली, कारण नमक टाकल्यानंतर म्हणतात आलू वगैरे व्यवस्थित लवकर शिजून जातात, तर म्हणून मी ॲड करून टाकलं आणि त्यानंतर भिजत घातलेले पोहे घेऊन आली संस्काराला माझ्याकडे। मम्मी झालं का म्हणे, मी म्हटलं नाही बेटा थोडा वेळ लागेल। तर संस्कारची सकाळची स्कूल होती, आज सॅटर्डे होता, त्यामुळे मुलांना रोज मी त्याला भाजी पोळीच देते, फक्त सॅटर्डेला मी त्याला काही वेगळं काय बनवून देते। तुम्हाला म्हणत पण नाही, मम्मी त्रास नाही देत, तरी मी म्हटलं काय बनवून देतो, म्हणे भाजी पोळीच बनवून दे मम्मा, म्हणे रविवारी तू तसं पण इडली वगैरे बनवणार आहे। तर मी म्हटलं नाही ठीक आहे, मी बनवून देते पोहे, त्याला घेऊन आणायला सांगितले। तर अशा प्रकारे पोहे झाले माझे रेडी। ही माझ्या बहिणीच्या लग्नाची ज्वेलरी आहे, तर तुमच्यासोबत शेअर करत आहे। ही रेंटनी देण्यासाठी मला कॉल आलेला होता, तर त्यांना पिक्चर पाठवायचे होते, तर तुमच्यासोबत पण शेअर करून घेतली आहे। त्यानंतर मी रेडी वगैरे झाली, संस्कारचे पप्पा गेले ड्युटीवरती, त्यांची सेकंड शिफ्ट होती आणि माझी आई वर आली, ती तिच्या मुलीशी बोलत होती। तर बघा, मुलीशी बोलण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो। तर माझी एक अशी हसत हसत बोलत आहे। त्यानंतर मग मी म्हटलं आता कामं करायला हवे, खूप वेळ होऊन गेलेला होता। त्यानंतर मला मार्केटलाही जायचं होतं संस्कारसाठी स्नॅक्स घेण्यासाठी, कारण त्याचे पप्पा फक्त डाळ वगैरे घेऊनच आलेले होते। तर मी डाळ वगैरे मिक्सरमध्ये पिसून घेतली होती, जी भिजत घातलेली होती मी इडलीसाठी, आणि त्याचे पप्पा म्हणत होते अप्पे पण बनवशील, तर मी जास्तीचे मिश्रण भिजवलेलं होतं। एकाच बॅटरमधून वेगवेगळे पदार्थ तयार करते मी। तर तुम्ही कसे करता अप्पे वगैरे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये। तुम्ही पण तुमची रेसिपी काय करायला पाहिजे आणि काय नाही ते मला कळवा कमेंटमध्ये। तर अशा प्रकारे मी फिरवून घेतलं सगळं मिश्रण मिक्सरमध्ये। तांदूळ आणि डाळ वेगवेगळे भिजत घातलेले होते, तर वेगवेगळेच पिसून घेतले आणि तांदळामध्ये जे पोहे घातलेले होते सकाळी मी थोडेसे वाटीमध्ये काढून घेतलेले होते, तर ते त्याच्यामध्ये ॲड करून फिरवून घेतले। तर माझं सगळं मिश्रण मी अशा प्रकारे मिक्सीमध्ये पिसून घेतलं आणि त्यानंतर एकाच पातेल्यामध्ये काढून टाकलं भांड्यामध्ये। तर आणि त्यानंतर मी त्याला व्यवस्थित फेटून घेतलं। तर जो मी चम्मच घेतला होता त्याने मला जमतच नव्हतं, तर मी पोहे खायचा चम्मच घेतला त्यानंतर आणि त्यांनीच व्यवस्थित मिक्स करून ठेवून दिलं। त्यानंतर मी विचार केला की आपण सकाळी लवकर उठू तरी पण होणार नाही, कारण याची बॅग वगैरे पॅक करणं आणि सामान वगैरे भरून देणं खूप म्हणजे धावपळ होते सकाळी। याला सकाळी 6लाच जायचं आहे स्कूलमध्ये, तर त्यामुळे मी विचार केला की चटणी पण आपण आताच बनवून घेऊया, तशी पण चटणी खराब होत नाही। तर मी चटणीचं पण खोबरं वगैरे आधीच किसून घेतलेलं होतं खूप बारीक बारीक। तर माझे व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज, आणि कमेंट करा छान छान, मला काय करायला पाहिजे काय नाही हे पण सांगा मला कमेंटमध्ये। आणि माझ्या इंस्टाग्रामला पण चॅनल आहे, तर तिथे पण तुम्ही मला फॉलो करा तुम्हाला वाटल्यास, फोर्स नाही करणार। तर अशी चटणी वगैरे बनवली आणि इथे सांबारसाठी मी डाळ वगैरे गॅसवर चढवून घेतली। तर